शेव्हरलेट कंपनीची ही गाडी साताऱ्यामधल्या रयत शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये उभी आहे। 1948 सालची ही गाडी म्हणजे अतिशय सुंदर असं विंटेज कलेक्शन आहे। पण एवढीच या गाडीची खासियत नाहीये, कारण ही गाडी महाराष्ट्राच्या इतिहासाशी जोडली गेली आहे। ही गाडी आहे कर्मवीर भाऊराव पाटलांची। कर्मवीरांच्या 125व्या जयंतीनिमित्त साताऱ्याच्या रस्त्यावरती पुन्हा धावणार आहे। ही गाडी कर्मवीरांच्या आयुष्यात आली कशी आणि नंतर संपूर्ण रयतच्या परिवाराचा भाग कशी बनली, याची अतिशय रंजक कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। ही गाडी गेली 4 दशकं कर्मवीर स्मृती भवनात उभी आहे। पण अण्णांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त ती पुन्हा धावणार आहे। एक इतिहास पुन्हा जिवंत करणार आहे। एका इवल्याशा रोपातून रयतचा वटवृक्ष कसा उभा राहिला हे त्यांच्या इतकं कुणालाच माहीत नाही। ही सगळी कहाणी सांगायला बहुधा तीही उत्सुक आहे। म्हणूनच रयतनं तिची आठवण काढली आणि तिनं लगेच ओ दिली। त्यांनी मला बोलवल्यानंतर मी त्यांना सांगितले की साहेब ही गाडी मीच उभी केलेली आहे। ह्याच्यामध्ये एक अडचण येणार आहे की इतके वर्ष लुब्रिकंटमध्ये त्रास होणार आहे, डस्ट राहणार आहे, रस्ट प्रूफ होणार आहे। मला तुम्ही परमिशन द्या की ही गाडी मी इंजन पहिला स्टार्ट करतो। इंजन स्टार्ट झालं की बेसिक मी म्हणलं बाकीचं सगळं काय तुम्हाला पुढचं मार्गदर्शन देईल। याचं तळागाळापासून संपूर्ण कामाला माहिती होतं। पण एकच अण्णांनी दिलेली विद्या, आपलं कष्ट, ह्याच्यावरती आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। अण्णाला समाजाला नमस्कार करून पहिल्या दिवशी जाऊन फक्त त्याचं लुब्रिकेंट आम्ही सगळं चेक केलं। थोडासा रस्ट प्रूफ झालेला होता, त्यात आधुनिक पद्धतीचे रस्टचे लिक्विड आहेत ते सगळे मारले गेले। दुसऱ्या दिवशी आम्ही स्टार्टर नुसता रिपेअर करून नेला, नुसता बॅटरीची वायर ठेवली, इंजन घराघरा फिरायला लागलं। नंतर त्याला इग्निशन जोडलं गेलं, तुरंत अशी बोट ठेवली की गाडी स्टार्ट झाली। की आमच्या आनंदाची अश्रूला कुठं जागाच राहिलेली नाही। मकानदार रयतचेच विद्यार्थी कमवा आणि शिका या योजनेतून त्यांची जडणघडण झाली। आज ते मोठ्या गॅरेजचे मालक आहेत। अण्णांची गाडी आपल्या हातून पुन्हा रस्त्यावर येते यातच त्यांना आयुष्याचं सार्थक वाटतंय। भाऊराव पाटील हा माणूस वृत्तीनं फकीर। असहकार आंदोलनाला पाठिंबा देताना आयुष्यभर पायात चप्पल आणि डोक्यावर शिरस्त्राण घालणार नाही ही त्यांची प्रतिज्ञा। वस्त्रही खादीचीच। मग या निष्काम कर्मयोग्याजवळ ही गाडी आली कशी? 1944 साली त्यांना पहिल्यांदा हार्ट अटॅक आला आणि मग लोकांनाही, कार्यकर्त्यांनाही, अण्णांच्या माजी विद्यार्थ्यांनाही वाटू लागलं की अण्णांची तब्येत सांभाळण्यासाठी त्यांना एखादं वाहन आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे। आणि हे वाहन उपलब्ध करून देत असताना फलटणचे राजे मालोजी राजे निंबाळकर यांनी गाडी अण्णांना उपलब्ध करून देण्याचं ठरवलं। पण अण्णा म्हटले एखाद्या संस्थानिकाची जर मी गाडी घेतली तर मला लोक म्हणतील की मी एखाद्या संस्थानिकाच्याकडनं तुम्ही गाडी घेतली, ते माझ्या मनाला पटत नाही। मग अण्णांचे दुसरे एक चाहते होते तडसरकर, तात्यासाहेब तडसरकर म्हणून सांगली जिल्ह्यातले होते। त्यांनी अण्णाला एक गाडी आणि ड्रायव्हर सहित देण्याचं कबूल केलं। पण अण्णा म्हटले ही गाडी घेतली तर माझी संस्था लहान आहे, या लहान संस्थेला ही गाडीचा खर्च परवडेल का? आणि दुसरी गोष्ट लोक काय म्हणतील की अण्णांनी स्वतःच्या वापरासाठी ही गाडी घेतली, कदाचित गाडीचा काही वेळा गैरवापरसुद्धा होण्याची शक्यता आहे। आणि मग अण्णांनी हा सगळा विचार करून ही गाडी त्यांचे कार्यकर्ते हितचिंतक देत असताना सुद्धा ही गाडी अण्णांनी स्वीकारली नाही। आणि मग 1945 साली सातारा जिल्हा विद्यार्थी काँग्रेसने ते कापिल कराडजवळचं गाव आहे, तिथं त्यांचं अधिवेशन होतं। त्या अधिवेशनामध्ये अण्णांना 1,11,111 रुपये निधी देण्याचं ठरवलं। त्याच वेळी संस्थेचे माजी विद्यार्थ्यांनी ठरवलं की या गाडीसाठी एक वेगळा निधी उभा करायचा आणि तो अण्णांना द्यायचा। नुसता निधी उभा करायचा नाही तर या गाडीसाठी इथून पुढं जोपर्यंत अण्णा गाडी वापरत आहे तोपर्यंत या गाडीसाठी लागणारं पेट्रोल, मेंटेनन्स, ड्रायव्हर या सगळ्याचा खर्च सुद्धा
माझी विद्यार्थी देणगीच्या रूपाने गोळा करून ते अण्णांच्याकडे दिला जातील आणि याच अटीवर अण्णांनी ही गाडी स्वीकारली. गाडी द्यायची तर अण्णांना शोभेल अशीच असं विद्यार्थ्यांनी ठरवलं. 1948 साली बॉम्बे गॅरेजमधून शेव्हरलेचं हे मॉडेल मागवण्यात आलं. तेव्हाच्या काळात ही गाडी कॅबिनेट मिनिस्टर वापरायचे. गाडीची किंमत होती 9,000 रुपये. 6 फूट उंचीचे निवृत्त लष्करी सैनिक उद्धव कामटेंची ड्रायव्हर म्हणून निवड करण्यात आली. ड्रायव्हर सुद्धा अण्णांच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असाच. लवकरच अण्णांची त्याच्यावर मर्जी बसली. देवापूरला असाच एक कार्यक्रम होता. त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे गव्हर्नर हे देवापूरच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते, येणार होते. मग ते सातारच्या सर्किट हाऊसमध्ये आल्यानंतर अचानकपणे वळवाचा पाऊस मोठा झाला देवापूरच्या इथं आणि बाणगंगा नदी बाणगंगेला पूर आला होता. आणि नेमके पाहुणे अण्णा आणि महाराष्ट्र राज्याचे गव्हर्नर त्या कार्यक्रमासाठी तिथं नदीच्या काठावर जाऊन पोहोचले. तिथं नदीला पाणी भरपूर होतं. त्यामुळं प्रमुख पाहुणे जे होते ते म्हटले मी काय येऊ शकणार नाही. ओढा नाही बाणगंगा नदीच की तर मी काय पलीकडे येऊ शकणार नाही, मी सातारला जातो, तिथं थांबतो, नंतर तुमची मुलाखत होईल म्हटली. मग अण्णांना एक चिंता पडली आणि अण्णांच्या ड्रायव्हरने अण्णाला सांगितलं की अण्णा पाहुणे येतील न येतील, पाहुणे नाही आले तरी पण मुलं आपली वाट बघणार, आपल्याला गेलंच पाहिजे पलीकडं. अरे पण जायचं कसं एवढ्या मोठ्या पोरातनं, पाणी भरपूर आहे, थांबा म्हटले. मग त्यांनी काय केलं, गाडीचं इंजिन वर उचलण्याची सिस्टीम आहे त्याला. ते गाडीचं इंजिन थोडंसं वर उचललं आणि गाडी रिवर्स घेऊन अशी सुसाट मारली, पाणी कापत गाडी ही नदी पार गेली आणि प्रमुख पाहुणे जे होते ते काठावरूनच पाहतायत. मग पुन्हा अण्णांनी जेव्हा सर्किट हाऊसमध्ये प्रमुख पाहुण्यांची गाठ घेतली त्यावेळेला प्रमुख पाहुण्यांनी अशी मागणी केली की मी म्हटली तुमच्या ज्या काय अडचणी शैक्षणिक असतील त्या मी सोडवायला तयार आहे, पण म्हटली एक माझी अट आहे. काय म्हणजे तुमचा ड्रायव्हर मला द्या. तर अण्णा म्हटले बघा त्याची इच्छा असेल तर घेऊन जावा. म्हणून ड्रायव्हरला त्यांनी फॉलो बोलवल्यानंतर नाही म्हटले. मी म्हटले अण्णांना सोडून जाणार नाही, कारण माझे दोनच बाप आहेत, एक जन्मदेता बाप आणि एक अन्नदाता बाप. म्हणून मी आयुष्यभर म्हटले फक्त उठल्यानंतर दोनच उदबत्त्या लावायचो, एक अण्णांना आणि एक वडिलांना. सातारकरांना या गाडीचं फार कौतुक. त्यांच्यासाठी ही गाडी शेव्हरलेची नव्हतीच, ती अण्णांची गाडी होती, रयतची गाडी होती. असाच तिचा नावलौकिक होता. दसऱ्या दिवशी ती फुलांनी सजायची आणि शहरातून मिरवणूक निघायची. गाडीतून फिरत असले तरी अण्णा जमिनीपासून कधीही दूर गेले नाहीत. म्हणलं गाडीमध्ये दोघं तुम्ही, आणखीन काय असतं गाडीमध्ये? तर गाडीमध्ये म्हणले मागच्या डिकीमध्ये 2 घामेली, एक टिकाव आणि एक फावडा असायचं. मग मी म्हणलं हे कशासाठी? तर म्हणले ग्रामीण भागात जाताना रस्ते नसायचे, मग त्यावेळेला अण्णा खोदायचे मी भरायचो किंवा मी भरायचो अण्णा खोदायचे. म्हणजे अशा प्रकारे रस्ता गाडीला तयार करायचा आणि पुढे जायचं खेडेवर. गाडी साताऱ्यात आली ती फेब्रुवारी 1948 मध्ये. मात्र या ध्येयवेळ्या माणसाच्या वेगाशी जोडून घेताना आपली किती धावपळ होणार आहे हे तिला पहिल्याच दिवशी कळलं. कारण साताऱ्यात आल्यानंतर स्वागत सोहळा वगैरे साजरा करायला वेळच नव्हता. पहिलाच दिवस कामाचा. ही गाडी आली 5 फेब्रुवारी 1948 साली. नुकतंच त्यावेळी महात्मा गांधींचं निधन झालं होतं. विशेषतः सांगली आणि सातारा भागामध्ये जातीय दंगली सुरू झालेल्या होत्या आणि ह्या जातीय दंगली शमवण्यासाठी ज्या दिवशी ही गाडी साताऱ्यात आली 5 फेब्रुवारी 1948 साली, त्याच दिवशी गाडीनं पहिल्यांदा सातारा ते सातारा रोड हा प्रवास केला, ती सुद्धा दंगल शमवण्यासाठी. त्यावेळी अण्णांच्या जोडीला त्यावेळचे कलेक्टर आणि त्यावेळचे DYSP साळवी साहेब आणि नरवडे साहेब त्या अण्णांच्या बरोबर होतं. आणि नंतरच्या काळामध्ये मग त्यांनी उंबरज, पाटण, काले आणि वेगवेगळ्या जिथं जिथं दंगलीची शक्यता होती किंवा होत होती ती दंगली शमवण्यासाठी अण्णांनी ह्या गाडीचा पूर्णपणे वापर केला. 1948 ते 1959 या काळात या गाडीनं अण्णांना साथ दिली. एकीकडे प्रकृती खालावत चालली होती आणि दुसरीकडे रयतवर सरकारच्या ग्रँड बंदीसारखं संकटही याच काळात कोसळलं.
पण अण्णांचा वेग या गाडीनं थांबू दिला नाही. अवघ्या 2 महिन्यात 52 खंडी धान्य आणि 52,000 रुपये याच गाडीतून गोळा झाले. ही गाडी आल्यानंतर 1948 5 फेब्रुवारी 1948 साली ही अण्णांनी गाडी आणली गेली. आणि मग अण्णांनी महात्मा गांधींची जी शोकसभा होती, श्रद्धांजलीची सभा होती सातारला गांधी मैदानावर, त्या गांधी मैदानावर अण्णांनी जाहीर केलं की मला महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधींच्या स्मरणार्थ 101 हायस्कूल्स काढायचे, त्यांच्या स्मरणार्थ मला ग्रामीण विद्यापीठ सुरू करायचं आहे. आणि मग तोपर्यंत रयत शिक्षण संस्थेची अवधी 5 ते 6 हायस्कूल्स होती. 6 हायस्कूल्सवरनं 100 हायस्कूल्स उभं करणं, ते सुद्धा सर्व महाराष्ट्रामध्ये. एवढ्या ठिकाणी अण्णांना जाणं हे त्यांच्या प्रकृतीमुळं आणि त्या काळातल्या सगळ्या साधन सुविधेचा विचार करता हे जवळजवळ अशक्यप्राय असंच अण्णांनी हे सगळ्यांना वाटत होतं. आणि या सगळ्यानंतरच्या काळामध्ये 10 वर्षामध्ये अण्णांनी ह्या 100 शाळा उभ्या केल्या. आणि ह्या शाळा 100 उभ्या करत असताना अक्षरशः अगदी धुळ्यापासून ते बेळगावपर्यंत आणि इकडं अमरावतीपासून ते रत्नागिरीपर्यंत अण्णांनी संपूर्णपणे महाराष्ट्र पालथा घातला आणि ह्या 100 शाळा उभ्या केल्या. आणि ह्या 100 शाळा शिक्षणाचा प्रसार ग्रामीण भागापर्यंत अगदी छोट्या छोट्या खेड्यापर्यंत जो झाला ते केवळ ह्या गाडीमुळे झाला. रयतचा वटवृक्ष उमलला, बहरला तो याच गाडीच्या डोळ्या देखत. अण्णांना त्यासाठी किती खस्ता खाव्या लागल्या हे तिनं पाहिलंय. देणगीसाठी गावोगावी हिंडताना थोडीफार विश्रांती मिळायची ती या गाडीतच. आपला इम्पोर्टेड आलिशानपणा सोडून ती कर्मवीरांच्या साधेपणात विरघळली. अण्णांनी घडवलेले विद्यार्थी या गाडीकडे भक्तिभावाने पाहतात. एकशे 25व्या जयंतीनिमित्तानं साताऱ्यात फिरताना तिलाही पुन्हा कर्मवीरांची आठवण येते. काय बोलू आणि किती बोलू असं होतंय. महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्रांतीचा इतिहास जिनं पाहिलाय, जो घडवण्यात जिचाही खारीचा वाटा आहे, ती ही शेव्हरलेची नव्हे अण्णांची गाडी जुन्या आठवणीत हरवून गेलीय. जनरल मोटर्सच्या गाड्या म्हणजे खरं तर स्टेटस सिम्बॉल. जगभरामधल्या अनेक कॉर्पोरेट दिग्गजांच्या बंगल्याची ती शान. पण या गाडीला मात्र साधेपणाचा इतिहास आहे. महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्रांतीशी ती जोडली गेली आहे. ही एकमेव गाडी अशी असेल ज्या गाडीला महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्यांची धूळ लागली आहे. आणि म्हणूनच या गाडीच्या इतिहासाचा त्या जगप्रसिद्ध ब्रँडला सुद्धा अभिमान वाटत असेल. कॅमेरामॅन अमोल गोहाळेसह प्रशांत कदम, ABP माझा, सातारा.